नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिल्यांदाच आपल्याला असं बघायला मिळतं की तारिणीच्या जखमेमुळे तिला खूप त्रास होत असतो आणि तिला तो होणारा त्रास पाहून सुमी आणि नमा काळजीत पडतात. तर दोघीजणी तारिणीला विचारत असतात की नेमकं काय होतंय तुला, कशामुळे इतका त्रास होतोय, आणि त्यावेळी तारिणीला काय उत्तर द्यावं हेच समजत नसतं. सुमी आजी तर काळजीपोटी तारिणीला म्हणत असते की हे बघ, तुला माझी शपथ आहे, काय झालंय ते खरं खरं सांग. आणि त्यामुळे तारिणी काळजीत पडते, कारण खरं काय घडले हे तर तिला काही सांगता येणार नसतं. आणि त्याच वेळी त्या ठिकाणी येतो केदार आणि तो सुमीला म्हणतो की अगं, तू कशाला काळजी करते, तुझ्या लाडक्या नातीला काय झालंय ना ते मी तुला सांगतो. आणि हे ऐकून सुमी विचारते की काय रे धनुष, काय झालंय माझ्या तारिणीला, आणि हे बघ, जे काही घडलं ना ते मला खरं खरं सांगायचं बरं का. आणि त्यावर केदारही हसतच हो म्हणतो. आणि मग तो सुमीला आणि नमाला असं सांगतो की अगं, तारिणीचं ना गेल्या अनेक दिवसांपासून पोट दुखत होतं, पण तिने काही हे मला सांगितलंच नाही. जेव्हा आम्ही आश्रमाच्या कामासाठी बाहेर गेलो होतो ना, तेव्हा तिला होणारा त्रास खूपच वाढला. आणि मग मी तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तारिणीला अपेंडिक्स आहे आणि त्याचसाठी ना आम्ही तिचं छोटंसं ऑपरेशन केलं आहे. आणि हे ऐकून सुमीला आणि नमाला धक्काच बसतो. तर आपली तारिणीसुद्धा आश्चर्याने केदारकडे पाहत असते. केदार सुमीला सांगू लागतो की हे बघ, आता ना तिची काळजी करायची काही गरज नाही, ती एकदम सुखरूप आहे. पण सुमी म्हणत असते की काय रे केदार, मी जेव्हा तुला विचारलं होतं की तारिणी ठीक आहे की नाही, तेव्हा तुम्हाला हे सगळं का नाही सांगितलं, का बोललास माझ्याशी खोटं. तरी ना मला सतत भीती वाटत होती, असं वाटत होतं की काहीतरी अघटित घडणार आहे. आणि त्यावर केदार असं म्हणतो की सुमी, तुला किती काळजी वाटत होती ते माहिती आहे मला, आणि म्हणूनच मी तुला काही सांगितलं नाही, नाहीतर तुला आणखीन टेन्शन आलं असतं. आणि त्यावेळी सुमी म्हणते की बरं बरं ठीक आहे, ठेवते मी तुझ्यावर विश्वास, पण हे बघ, यापुढे ना माझ्यापासून काही लपवायचं नाही. आणि त्यावर केदार कान पकडून सुमीची माफी मागतो आणि तिला म्हणतो की हो ग बाई, मी यापुढे तुझ्यापासून काही लपवणार नाही, आणि जर काही लपवलं ना तर ते तुला कळूच देणार नाही. आणि हे ऐकून नमा आणि तारिणी हसू लागतात. तर सुमी खोटं खोटं केदारवर रागवते आणि म्हणू लागते की थांब, आता मी तुला चांगले फटकेच देते. आणि मग ती केदारचा कान पकडत त्याला एक फटका ठेवूनही देते. त्यामुळे सगळ्यांनाच हसू येतं. आणि मग त्यानंतर तारीने सुमीला सांगते की आता मी एकदम ठीक आहे, तू काही काळजी करू नको, पण आता आम्हाला घरी जायला हवं, खूप उशीर झालाय. त्यावर सुमी ही हो म्हणते, त्या दोघांनाही काळजी घ्यायला सांगते. त्यानंतर तारीने सुमीच्या पाया पडायला जाते, पण जखमेमुळे तिला काही पाया पडता येत नाही. आणि म्हणून केदार अगदी सुमीला साष्टांग दंडवतच घालतो. आणि मग त्यानंतर तो तारिणीला घेऊन घरी जाण्यासाठी निघतो. सुमी आणि नमा कौतुकाने त्या दोघांकडे पाहत असतात. पण इकडे गाडीवर बसताना मात्र तारिणी मुद्दाम तिच्या आणि केदारच्या मध्ये एक पिशवी ठेवते, आणि त्यामुळे केदारला थोडंसं वाईट वाटतं. त्यानंतर ते पुढे जाण्यासाठी निघतात. एके ठिकाणी केदार जोरात ब्रेक मारतो, त्यामुळे तारिणीचा तोल जातो. ती केदारच्या खांद्यावर हात ठेवणारच असते, पण ती स्वतःला थांबवते आणि त्यामुळे केदारला आणखीन वाईट वाटतं. मग त्यानंतर ते घरी येऊन पोहोचतात. तारिणीकडे डब्याची पिशवी असते. केदार तीच घ्यायला हात पुढे करतो, पण तारिणी त्याला इशाऱ्यानेच सांगते की गरज नाही आहे, आणि ती थेट घरात निघून जाते. आणि तिच्या या अशा वागण्यामुळे केदारला थोडंसं वाईट वाटतं. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की युवराज पद्मिनीवर खूप चिडलेला असतो. तिला म्हणत असतो की काय गरज होती तुला पुढे पुढे करायची. तर पद्मिनी त्याला समजावत म्हणत असते की अरे, असं काय करतोयस तू, तुझीच इच्छा होती ना की त्या कौशिकीने तुला एखादा मोठा प्रोजेक्ट द्यावा, आता दिलाय ना, तर तू त्याच्यावर गुपचूप काम का करत नाही आहेस. आणि त्यावेळी युवराज चिडून म्हणतो की अगं, तुला कळत कसं नाही आहे, यामध्ये ना मीच अडकू शकतो. आणि हे ऐकून पद्मिनी रागाने विचारते, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला, हे बघ, माझ्यापासून काही लपवू नको. आणि या युवराजला त्याच्या आईला खरं तर काही सांगता येत नसतं, आणि म्हणूनच तो म्हणत असतो की अगं बाई, मी तुझ्यापासून काही लपवत नाही आहे, पण तुला माहिती आहे का, ते रेव पार्टीमध्ये किती मोठमोठे लोक सामील असतील. जर मी उगाच या गोष्टीची स्टोरी करायला गेलो आणि त्यांना कळलं ना, तर माझ्याच जीवावर बेतेल सगळं. तुला चालणार आहे का. पण पद्मिनी म्हणते की हे बघ, तू ना खांडेकरांचा मुलगा आहे, तुझ्या बाबतीत हे असं काही होणार नाही. पण युवराज म्हणू लागतो की तुला कसं माहीत ग, आणि समजावू द्या, त्या लोकांनी मला काही केलं तर मग तू काय करणार. आणि त्यावेळी पद्मिनी हसून म्हणते की मुळात हे असं काही घडणारच नाही, पण जर चुकून तुला काही त्रास झालाच ना, तर मग मी बघते काय करायचं ते. आणि हे ऐकून युवराज हसून विचारतो की काय करणार ग तू, त्या लोकांना ओरडणार की काय. तर पद्मिनी हसतच म्हणते की ते तुला तेव्हा कळेल, पण आता ना तू गुपचूप या कामाला सुरुवात कर.
आपल्या न्यूज चॅनलचा मालक व्हायचं असेल ना तर काम करावंच लागेल आणि मग ती तिथून निघून जाते. पण त्यामुळे युवराज मात्र काळजीत पडतो, कारण त्याला माहिती असतं की जर आपण ही स्टोरी करायला गेलो आणि सत्य जगासमोर आलं तर मग आपलं काही खरं नाही. तर दुसरीकडे केदार आणि तारिणी त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि तारिणी केदारकडे बघतही नसते, त्याच्याशी बोलतही नसते. त्यामुळे तो तिला विचारत असतो की बॉस अगं काय झाले, तू अशी का वागते, प्लीज एकदा माझ्याशी बोल ना. आणि त्यावेळी तारिणी वैतागून म्हणते की केदार काय बोलू मी तुझ्याशी. तर केदार विचारतो की बॉस मला सांग, तू माझ्याशी असं का वागतेस, माझं काही चुकलंय का. आणि त्यावेळी तारिणीला त्याला विचारायचं असतं की तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं. पण तिला रडू येतं आणि ती म्हणू लागते की तू सुमीला खोटं का सांगितलं, काय गरज होती तुला तिला हे असं काहीतरी सांगायची. आणि त्यावेळी केदार म्हणू लागतो की अगं बस तिला संशय आला होता, मग मला सांग मी दुसरा काय करणार होतो, मला त्यावेळी जे सुचलं ते मी बोललो, त्यात काय एवढं. पण तारिणी म्हणत असते की केदार प्लीज तू ना माझ्यासाठी गोष्टी सांभाळून घेत जाऊ नको, तू काय मला आयुष्यभर पुरणार नाही आहे, मला माझी सवय व्हायला हवी, मला कळायला हवं की वेळप्रसंगी गोष्टी किंवा सिच्युएशन कशी सांभाळता यायला हवी ते. आणि हे ऐकून केदारला थोडंसं वाईट वाटतं. तो म्हणू लागतो की बॉस अगं असं का बोलतेस तू, मी कुठे जाणार आहे. आणि त्यावेळी तारिणी त्याला स्पष्टपणे विचारते की जर तू कुठे जाणार नाही आहेस तर मग तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर का दिलेलं नाही आहे. मी त्या दिवशी तुला प्रपोज केलं होतं, माझ्या मनातील भावना तुझ्यासमोर व्यक्त केल्या होत्या, मग त्यावर तू काहीच का नाही बोलला. आणि तारिणीचं हे असं स्पष्ट बोलणं ऐकून मग केदारच्या मनात आनंदाने उकळ्या फुटायला सुरुवात होते. पण तरीसुद्धा टीमने सांगितल्याप्रमाणे तो उगाचच तारिणीसमोर नाटकं करत असतो, म्हणत असतो की बॉस मी तुला सगळं काही सांगणारच होतो, पण माझ्याकडे ना वेळच नव्हता. तारिणी वैतागून विचारते केदार तू काय बोलतोयस, तुला कळतंय का. आणि मग ती रडतच असं म्हणू लागते की माझी चूक झाली, मी तुला माझ्या मनातील भावना सांगायलाच नको होत्या. मला माहीत आहे की तुझ्या मनात दुसरं कोणीतरी आहे, तुझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, पण मी हे असं काहीतरी बोलून उगाचच गोष्टी कॉम्प्लिकेटेड केल्या. तू माझा किती चांगला मित्र आहे, पण बघ आता आपल्यामध्ये किती भांडणं होत आहेत. आणि हे ऐकून केदार म्हणू लागतो की अगं बॉस असं काही नाही आहे, तू प्लीज एकदा माझं ऐकून घे. पण तारिणी ऐकायला तयार नसते, ती बडबड 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 करतच असते. आणि म्हणून केदार तिला म्हणतो की बॉस प्लीज शांत हो आणि माझं ऐकून घे. आणि मग तो मुद्दाम तारिणीला असं सांगतो की अगं मिशनच्या दिवशी ना मी माझ्या तिला प्रपोज केलं होतं, कारण मला भीती वाटत होती की जर मला त्या दिवशी काही झालं असतं तर मी तिला कधीच माझ्या मनातील भावना सांगू शकलो नसतो. आणि हे ऐकून तारिणीला आश्चर्य वाटतं. ती विचारते मग तिने तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं का. आणि त्यावेळी हा केदार मुद्दाम म्हणतो हो बॉस, तिने मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, तिचंही माझ्यावर प्रेम आहे, तिने मला होकार दिलाय. आणि हे ऐकून तारिणीला खूपच वाईट वाटतं. केदार म्हणत असतो की बॉस तू ना थोडासा उशीर केला. आणि हे ऐकून तारिणी खाली मान घालते. तर दुसरीकडे निशी धावत पळत युवराजकडे येते, त्याला म्हणू लागते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तो घाबरून विचारतो की काय झाले. तेव्हा ही निशी त्याला एक हेअर ड्रायर दाखवत म्हणते की अरे हे बघ ना, ही त्या ईशाची मशीन आहे आणि ती माझ्याकडून बिघडली, मला ना आता खूप भीती वाटते. आणि ते ऐकून युवराज तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की हे बघ, हे असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे यायचं नाही. पण निशी ऐकत नाही. ती युवराजला म्हणू लागते की युवी ऐक ना, प्लीज माझी एक मदत कर ना, मी आता त्या ईशाला जाऊन असं सांगणार आहे की तिची ही मशीन ना इराने बिघडवली आहे, तुला फक्त एक काम करायचं आहे की तिला असं सांगायचं आहे की तू ही मशीन इराला बिघडवताना बघितलं आहे, म्हणजे त्याने काय होईल ना, मी जे काय बोलते त्याला आय विटनेस मिळेल आणि तिचा माझ्यावर विश्वास बसेल, ती मला काही बोलणार नाही. आणि त्या निशीचं हे असं बोलणं ऐकून युवराजला मात्र एक वेगळीच कल्पना सुचते. तो मनाशी म्हणू लागतो की त्या रेव पार्टीमध्ये जे काही घडले ते फक्त मला आणि त्या गुलाबला माहिती आहे. आता गुलाब तर काय पोलिसांच्या ताब्यात आहे, तो काही बोलू शकत नाही आणि तो बोलणारही नाही. त्यामुळे आता मी त्या कौशिकीला काही सांगितलं ना तरी तिला विश्वास ठेवावाच लागेल. आणि मग तो ठरवतो की आपण काहीतरी खोटी स्टोरी बनवायची आणि ती जगासमोर सत्य म्हणून मांडायची. आणि मग त्यानंतर तो त्या निशीचं कौतुक करतो आणि हसतच तेथून बाहेर निघून जातो. तर दुसरीकडे आपला हा केदार तारिणीला वाटेल ते सांगत असतो. तिला म्हणत असतो की बॉस मी ना मिशनच्या दिवशी माझ्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आणि आता तिने मला होकार दिलाय, तू थोडासा उशीर केला, नाहीतर मी तुझ्या प्रपोजलचा विचार केला असता. आणि हे ऐकून तारिणीला खूपच वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर ती उगाचच नाटक करत म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन केदार, मी खरंच खूप खुश आहे. तर केदार मुद्दाम विचारतो खरंच बॉस तुला आनंद झालाय का. आणि त्यावेळी तारिणी म्हणते हो केदार, मला खरंच खूप आनंद
झाला आहे. अरे मित्राच्या आयुष्यात इतकी मोठी घटना घडल्यावर कोणत्या मैत्रिणीला आनंद नाही होणार. मला ना तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्याचसोबत तुझी माफीसुद्धा मागायची आहे. कारण मी उगाच माझ्या मनातील भावना तुला सांगितल्या आणि तुझ्यावरचं ओझं वाढवलं. पण हे बघ, आता यापुढे असं काही होणार नाही आणि तू अजिबात काळजी करू नको. मी लवकरच डिवोर्सची केस फाईल करेल. आपण लवकरच वेगळे होऊयात आणि मग तू तिच्यासोबत संसाराला सुरुवात कर. आणि त्यावर केदार मुद्दाम हो म्हणतो. तर तारिणी रडतच त्या रूममधून बाहेर पडते आणि त्यावेळी केदार देखील तिच्या पाठोपाठ दरवाजाजवळ जातो. इकडे तारिणी खूप रडत असते. तिच्या मनात असंख्य विचार येत असतात. केदारशिवाय आपण कसं राहणार असा तिला प्रश्न पडलेला असतो. आणि इकडे केदार मात्र हसून मनाशी म्हणत असतो की बस, काळजी करू नको. जेव्हा तुला समजेल ना की माझं जिच्यावर प्रेम आहे ती दुसरी तिसरी कोणीही नसून तूच आहे, तेव्हा तुझा आनंद गगनात मावेनासा होईल. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.